जळगाव. राजस्थानहून पार्सल आल्याच्या बहाण्याने मामा भाच्याचे अपहरण, 20 लाखांची खंडणीची मागणी. राजस्थानहून पार्सल आल्याचा बहाणा करून मामा भाच्यांचे अपहरण करून तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. मात्र चित्रपटालाही लाजवेल अशा वेगाने कारवाई करत शनीपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 3 तासात अकोला येथे धडक देत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून गणपतलाल माळी याची सुखरूप सुटका केली. जळगावमधील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल साहित्य विक्री करणारे कृष्णकुमार चौधरी व त्यांचा भाचा गणपतलाल माळी यांना यश जितेंद्र माकोडे याने फोन करून राजस्थानहून पार्सल आल्याचे सांगितले. ममुराबाद रस्त्यावरील एका दुमजली इमारतीत नेऊन भाच्याला बांधून ठेवण्यात आले, तर मामालाही चाकूचा धाक दाखवत बसवून ठेवण्यात आले. तू मला मारण्याची सुपारी दिली असा खोटा आरोप करत आरोपींनी त्यांना धमकावले. यानंतर दोघांना दुचाकीवरून भुसावळच्या दिशेने नेत अकोल्यात डांबून ठेवण्यात आले. भाच्याला ओलीस ठेवत त्याला सोडवायचे असेल तर 20 लाख रुपये घेऊन ये असा दम देण्यात आला. मात्र प्रसंगावधान राखत कृष्णकुमार चौधरी पहाटे जळगावात पोहोचले आणि थेट शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पहाटेच अकोल्यात सापळा रचत यश माकोडे व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या 3 तासात पोलिसांनी गणपतलाल याची सुखरूप सुटका केली. या धाडसी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, जळगाव. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर